नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरच्या या करंट अफेअरच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या सत्रामध्ये सुद्धा आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या एक्झाममध्ये या प्रॅक्टिसचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट रोजी त्यांच्या भाषणात जाहीर केलेल्या सप्तधारा विजनमध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश होतो? मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून जे भाषण केलं त्यात त्यांनी देशासमोर सप्तधारा विजन ठेवले आहेत. या सप्तधारा विजनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग, तंत्रज्ञान आणि नाविन्यता, ग्रीन आणि ब्लू इकॉनॉमी या तीनही क्षेत्राचा समावेश होतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न काय अवघड नव्हता, कारण वैचारिक नक्षलवाद निर्मूलन हे काही क्षेत्र नाही, तुमच्या लक्षात आलंच असतं. पण ऑप्शनमध्ये याचा सुद्धा समावेश का करण्यात आला तर या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैचारिक नक्षलवादाचा सुद्धा उल्लेख केला होता. त्यासाठी ऑप्शनमध्ये याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. बऱ्याच वेळा यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं, पण प्रश्न थोडा आपण समजून घेतला तर असे प्रश्न आपले चुकत नाहीत. यात क्षेत्र विचारलेले आहेत आणि या सप्तधारा विजनमध्ये 7 क्षेत्रांचा समावेश आहे. ते क्षेत्र कोणते तर उत्पादन, शेतकरी, अन्न आणि प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन, वेग आणि कनेक्टिव्हिटी, संरक्षण आणि सायबर सुरक्षा, ग्रीन आणि ब्लू अर्थव्यवस्था व 7वी शक्ती भारताची सॉफ्ट पॉवर ही आहे. आता या प्रश्नामध्ये आपल्याला खालील विधाने विचारात घेऊन यातील योग्य विधाने ओळखायची आहेत. पहिलं विधान पहा. पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून सलग 13व्यांदा ध्वजारोहण केले. मित्रांनो, विधान बरोबर आहे, तुम्हाला सुद्धा माहितीच असेल. पंतप्रधान मोदी यांनी आता सलग 13व्यांदा लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केलं आहे. त्यांनी या ध्वजारोहणात 75 मिनिटाचं भाषण केलं आहे. द हिंदूच्या माहितीनुसार त्यांनी हे 75 मिनिटाचं भाषण केलं. बी विधान पहा काय म्हणतो. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रगीतापूर्वी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत वाजवण्यात आले. हे सुद्धा विधान बरोबर आहे. यंदा वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण झाली आहेत व यंदाच्या या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रगीतापूर्वी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत सुद्धा वाजवण्यात आलं होतं. शेवटचं विधान पहा. भारताने 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा क्षमतेचं उद्दिष्ट निश्चित केलं. या भाषणात पंतप्रधान मोदी यांनीच ही माहिती दिली. हे सुद्धा विधान बरोबर आहे. भारताने आता 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा क्षमतेचं उद्दिष्ट ठेवलं आहे. एक्झाममध्ये यावर वन लायनर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारताने 2047 पर्यंत किती गिगावॅट अणुऊर्जा क्षमतेचं उद्दिष्ट ठेवलं तर 100 गिगावॅट अणुऊर्जा क्षमतेचं उद्दिष्ट ठेवलं आहे. ही तिन्ही विधाने योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, दरवर्षी ध्वजारोहणानंतर तोफांची सलामी सुद्धा देण्यात येते व यंदा ही तोफांची सलामी भारतात तयार केलेल्या 105 मिमीच्या लाईट फील्ड गनद्वारे देण्यात आली. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता विद्यार्थ्यांसाठी 1 कोटी तरुणांना AI ट्रेनिंग देण्याची सुद्धा घोषणा केली आहे व जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक मोफत ऑनलाईन कोचिंग सुविधा सुरू करण्याची घोषणा सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आता हा प्रश्न पहा. देशातील पहिलं विशेष न्यूरो ऑन्कोलॉजी पुनर्वसन केंद्र कोणत्या शहरात सुरू करण्यात आले? तर आता देशातील पहिलं विशेष न्यूरो ऑन्कोलॉजी पुनर्वसन केंद्र हे आपल्या मुंबईत सुरू करण्यात आलं आहे. या केंद्राची निर्मिती कोणाद्वारे करण्यात आली तर इंडियन कॅन्सर सोसायटी आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांनी संयुक्तपणे हे केंद्र सुरू केलं असून हे केंद्र कोणत्या नावाने ओळखलं जाईल तर अमृत स्पर्श असं या केंद्रांना नाव देण्यात आलं आहे. काय नाव देण्यात आलं तर अमृत स्पर्श या नावाने हे केंद्र ओळखलं जाईल. या केंद्राचा मुख्य उद्देश काय तर मेंदू किंवा मणक्याच्या कर्करोगाच्या उपचारानंतर रुग्णांना येणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि संज्ञानात्मक समस्या दूर करून त्यांचे जीवनमान सुधारणे हा या केंद्राचा उद्देश आहे. येथे गरजू आणि आर्थिकदृष्ट्या मागास रुग्णांना पूर्णपणे मोफत सेवा दिली जाईल तर इतर रुग्णांसाठी ही सेवा अत्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध असेल. याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या होत्या, त्या आपण एकदा रिवाईज करून घेऊया. भारताची पहिली सर्वाधिक उंचीवरील वन्यजीव सफारी ही लडाखमध्ये तयार करण्यात येत आहे. भारतातील पहिलं स्कोप 2 उत्सर्जनमुक्त बंदर हे विओ चिदंबरनार बंदर ठरलं. भारतातील पहिल्या प्रकृती ज्ञानधाम या पर्यावरण शिक्षण केंद्राचं लोकार्पण लखनौमध्ये करण्यात आलं. एशियातील पहिली डेझर्ट थीम असलेली ड्राईव्ह थ्रू नाईट सफारी गुजरातमध्ये विकसित करण्यात येत आहे. भारताचा पहिला दूरसंचार उत्पादन विभाग हा ग्वालेर येथे स्थापन करण्यात आला. तर भारतातील पहिली स्पेस एक्सप्लोरेशन गॅलरी
ही भोपाळमध्ये स्थापन करण्यात आली आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. इंडिया मेरीटाईम अवॉर्ड्स 2026 मध्ये नॉन कंटेनराइज्ड श्रेणीमधील बेस्ट पोर्ट ऑफ द इयर हा पुरस्कार कोणत्या बंदराला प्रदान करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच दीनदयाळ पोर्ट प्राधिकरणाला हा बेस्ट पोर्ट ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे. हे जे दीनदयाळ पोर्ट आहे हे गुजरातमधील कांडला येथे स्थित असून यापूर्वी या पोर्टला फेब्रुवारी 2026 मध्ये डेली शिपिंग टाइम्सने आयोजित केलेल्या 13व्या गुजरात स्टार्स अवॉर्डमध्ये सुद्धा या श्रेणीत सन्मानित करण्यात आलं होतं व आता पुन्हा एकदा या श्रेणीत या पोर्टने हा पुरस्कार मिळवला आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला डेली करंट अफेअरच्या MCQची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून त्या MCQची प्रॅक्टिस करू शकता. या वेबसाईटवर मागील 6 महिन्याचे सर्व MCQ उपलब्ध आहेत. जर तुम्हाला टॉपिक वाईज प्रॅक्टिस करायची असेल, समजा तुम्हाला अवॉर्ड अथवा इंडेक्सचीच प्रॅक्टिस करायची असेल तर ती सुविधा सुद्धा येथे उपलब्ध आहे. मित्रांनो, आपली जी वेबसाईट आहे ही महाराष्ट्रातील एकमेव अशी वेबसाईट आहे ज्यात तुम्हाला डेली करंट अफेअरची प्रॅक्टिस ही फ्रीमध्ये करता येईल. ही संधी सोडू नका. 2 महिन्यानंतर ग्रुप सीची सुद्धा परीक्षा आहे, यात सुद्धा तुम्हाला फायदा होईल. तर आजपासूनच या वेबसाईटवर या MCQची सुद्धा प्रॅक्टिस करा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सूर्यपथ तिरंगा या उपक्रमाअंतर्गत तिरंग्याची जागतिक यात्रा कोणत्या ठिकाणापासून कोणत्या ठिकाणापर्यंत पूर्ण करण्यात आली? तर मित्रांनो, सूर्यपथ तिरंगा या उपक्रमाअंतर्गत फिजी ते सन फ्रान्सिस्को अशी आपल्या तिरंग्याची जागतिक यात्रा पूर्ण करण्यात आली. हा जो उपक्रम आहे हा भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता व ही अशा प्रकारची भारताद्वारे राबवण्यात आलेली पहिलीच जागतिक मोहीम होती. या मोहिमेमध्ये उगवत्या सूर्याच्या दिशेनुसार जगभरातील विविध टाइम झोनमध्ये तिरंगा फडकवण्यात आला. या जागतिक प्रवासाची सुरुवात फिजीची राजधानी सुवा येथील भारतीय उच्चायुक्तालयातून करण्यात आली आणि याचा शेवट अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को या शहरात करण्यात आला. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. 15 ऑगस्ट 2026च्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली? तर यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकूण 78 शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली आणि या 78 शौर्य पुरस्कारांमध्ये 9 कीर्तिचक्र, 19 शौर्यचक्र व 36 सेना पदकांचा समावेश आहे. आणि या 9 कीर्तिचक्रांपैकी 7 कीर्तिचक्र हे मरणोत्तर देण्यात येत आहेत. मित्रांनो, कीर्तिचक्र हा शांती काळातील अत्यंत प्रतिष्ठेचा शौर्य पुरस्कार असून यंदाचे जे विजेते आहेत त्यात लेफ्टनंट कर्नल मनोज फ्रान्सिस, मेजर जितेंद्र राठी, हवालदार गजेंद्र सिंग, जसवंत सिंग, बलविंदर सिंग, तारिक हुसेन, बशीर अहमद व सुनील कुमार या 9 जवानांचा समावेश आहे. पुढील प्रश्न. 2026 मधील हॉकी वर्ल्ड कपचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर 2026 मधील हॉकी वर्ल्ड कप हा बेल्जियम आणि नेदरलँड या 2 देशांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा हा हॉकी वर्ल्ड कप 15 ऑगस्ट पासून सुरू झाला असून हा 30 ऑगस्ट पर्यंत चालेल आणि इतिहासात प्रथमच पुरुष आणि महिला हॉकी विश्वचषक एकाच वेळी आयोजित करण्यात आला आहे व यातही बेल्जियम या देशात पहिल्यांदाच हॉकी वर्ल्ड कप आयोजित करण्यात येत आहे. स्पोर्ट्सवर आधारित अजून एक न्यूज पहा. UEFA सुपर कपमधील पहिले गैर युरोपियन रेफरी कोण ठरलेत? तर आता UEFA सुपर कपमधील पहिले गैर युरोपियन रेफरी हे ओमर आर्टन ठरले आहेत. काय नाव यांचं? तर ओमर आर्टन असं यांचं नाव असून ते आता UEFA सुपर कपमधील पहिलेच गैर युरोपियन रेफरी ठरले आहेत. आता ही नियुक्ती पहा. ब्रिटनचे पंतप्रधान अँडी बर्नहम यांनी एक्सपर्ट ॲडवायझर ऑन स्ट्रक्चर अँड प्रोसेस या पदावर कोणाची नियुक्ती केली? तर आता ब्रिटनच्या पंतप्रधानांनी आपले सल्लागार म्हणून गौतम रंगराजन यांची नियुक्ती केली आहे. गौतम रंगराजन हे भारतीय वंशाचे व्यक्ती असून त्यांनी याआधी BBCचे कार्यकारी अधिकारी म्हणून देखील कार्य केलेलं आहे व BBCमध्ये 30 वर्षे काम करण्याचा अनुभव त्यांच्या गाठीला असून ते एक व्यावसायिक संगीतकार देखील आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. ग्रामीण भागातील तरुण मुलांमध्ये वाचनाची संस्कृती रुजवण्यासाठी कोणते ॲप लॉन्च करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच ग्रामीण भागातील तरुण मुलांमध्ये वाचनाची संस्कृती रुजवण्यासाठी ग्रामीण ज्ञानसेतू हे ॲप लॉन्च करण्यात आलं. या ॲपचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, झांबिया या देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश कोण बनल्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच आभा नायर पटेल या आता झांबिया सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारतातील पहिली कॉर्पोरेट किंवा खाजगी सहभागातून चालवली जाणारी
लखनौ दिल्ली तेजस एक्सप्रेस ही कोणत्या नावाने ओळखली जाईल? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं, त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.